मुंबई महापालिकेच्या 800 कोटींच्या निधी वाटपावरून आता नवा राजकीय संघर्ष पेटलाय। 2026-27च्या अर्थसंकल्पात सत्ताधारी महायुतीनं समान वाटपाचं आश्वासन दिलंय, मात्र प्रत्यक्षात सत्ताधाऱ्यांवर कोटींचा वर्षाव झालाय। तर विरोधकांची अवघ्या 25 लाखात बोळवण करण्यात आली आहे। महायुतीच्या नगरसेवकांना 8 ते 10 कोटींपर्यंतचा भरघोस निधी मिळालाय, तर विरोधी पक्षातील नगरसेवकांना मात्र 25 लाखांवर समाधान मानावं लागतंय। या अन्यायामुळे मुंबईच्या विकास कामात राजकीय भेदभाव होत असल्याचा आरोप आता विरोधकांकडून केला जातोय। गणेश खणकरांना 20 कोटी, राजश्री शिरवडकर यांना 10 कोटी तर संजय घाडी यांना 10 कोटी निधी मिळालेला आहे। अमेय घोले 10 कोटी, डॉक्टर सईदा खान 3 कोटी, प्रभाकर शिंदे 2 कोटी 50 लाख, रितू तावडेंना 2 कोटी 25 लाख, अजित रावराणेंना 2 कोटी 25 लाख, किशोरी पेडणेकरांना 2 कोटी, मनसेच्या यशवंत किल्लेदारांना 2 कोटी, MIMच्या विजय उबाळेंना 2 कोटी आणि काँग्रेसच्या अशरीफ आझमींना 2 कोटी, शिंदे सेनेच्या विशाखा राऊतांना 25 लाख, तर काँग्रेसच्या आशा काळेंना 25 लाखाचा निधी मिळाला।